आज सोशल मीडियावरती अजितदादांचा शेवटचा जो कॉल होता तो कॉल व्हायरल झाला आहे, त्याचं रेकॉर्डिंग व्हायरल झालं आहे. त्याच्यामध्ये अनेक जणांनी विचारलं की त्याच्याबद्दल प्रतिक्रिया विचारल्या, परंतु ॲक्च्युली तो त्याचा रेफरन्स मी नंतर बऱ्याचशा कार्यकर्त्यांनी सांगितल्यानंतर त्यांच्याकडनं तो रेफरन्स होता तर तो बारामती किंवा तिकडल्या कुठेतरी एखाद्या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या किंवा पंचायत समितीच्या तिकिटाच्या संदर्भात कार्यकर्त्यांना समजावून सांगत असताना दादांनी तो उल्लेख केला असं मला त्या ठिकाणी वाटते. खरं तर दादासारखा मोठा नेता होता, माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना त्याच्यातून मेसेज द्यायचा होता की अजितदादा हे महाराष्ट्राचं फार मोठं व्यक्तिमत्व होतं. त्यांनी जातीपातीच्या पलीकडं जाऊन त्या ठिकाणी राजकारण करण्याचा आयुष्यभर प्रयत्न केला. आपण पाहिलं की राज ठाकरे साहेबसुद्धा त्यांच्याबद्दल म्हटले की अजितदादांच्याबद्दल काही बाबतीत माझे मतभेद असतील, पण हा माणूस जातपात न मानणारा होता, जातीपातीच्या पलीकडे जाणारा हा माणूस होता, हे त्यांचं स्टेटमेंट होतं. आणि मला वाटतं तोच विचार दादा त्या ह्याच्या कॉल रेकॉर्डिंगमधून त्या कार्यकर्त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न करत होते की बाबा अशा प्रकारच्या वेगळ्या जाती जमातीच्या लोकांना मी वेगवेगळ्या ठिकाणी संधी देत असतो. आणि त्यामुळे माझ्यासारख्याही सामान्य कार्यकर्त्याला दादाने जिल्हा बँकेवरती इतकी वर्ष संधी दिली. खरं तर पहिलं तिकीट हे माझंही तिकीट अजितदादांनीच त्या ठिकाणी दिलेलं होतं 1997 साली जिल्हा परिषदचं. आणि आज दादांनी जाता त्या ठिकाणी माझ्या मुलीलाही तिकीट त्यांनी शेवटचं तिकीटसुद्धा माझ्या घरामध्ये त्यांनी त्या ठिकाणी दिलं. तिकीट दादांनी दिलं, पण आज त्या सगळ्याच उमेदवारांना निवडून आणण्यासाठी दादा आज त्या ठिकाणी नाहीत. पण मला वाटतं दादांना श्रद्धांजली म्हणून दादांच्या हातून ही शेवटची तिकीटं संपूर्ण राज्यामध्ये त्या ठिकाणी वाटली गेली असतील तर त्या सगळ्यांना निवडून आणणं हीच त्यांना श्रद्धांजली ठरेल. म्हणून आम्ही सगळेच कार्यकर्ते जिल्ह्याच्या बाहेरचे दादांना त्या ठिकाणी दादांचं स्वप्न साकार करण्यासाठी प्रयत्न करतो आहे. खरं तर आता फारसं काही प्रचाराच्या बद्दलचं काही त्राण उरलेलं नाही, प्रचाराबद्दल मुळे नाही, पण ही लोकशाही ती प्रक्रिया आपल्याला पुढे न्यायची असते. त्यामुळं आम्ही सगळेजण ते पुढे न्यायचा प्रयत्न करतो आहे, दादांचं स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो आहे. आणि मला वाटतं त्याच्यामधला जो कॉल रेकॉर्डिंग आहे त्याचा अर्थ एवढाच आहे की आम्ही सगळ्या जाती जमातींना, सगळ्या लोकांना, गरीब श्रीमंत धर्मनिरपेक्ष अशा प्रकारच्या विचारांना घेऊन मी पुढे जातो आहे असं दादांना त्या ठिकाणी मेसेज द्यायचं होतं. आपण सगळे एक आहोत हा मेसेज आहे. कधी कोणाला असं ते आत्ता मिळेल, नंतर मिळेल, उद्या मिळेल, परवा मिळेल, पण त्यासाठी नाराज होऊ नका आणि एकजुटीने काम करा असा संदेश दादांनी द्यायचा असेल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.